ॲस्ट्रॉलॉजी सिम्प्लिफाईडच्या तिसऱ्या भागात आपल्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत विजय बांधव सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आज आपण त्यांना पुन्हा एकदा प्रश्न विचारणार आहोत ज्योतिष या विषयाबद्दल. सुरू करूया सर. हो. तर आमच्या प्रेक्षकांचा एक प्रश्न होता सर, की जसं तुम्ही मागच्या भागात सांगितलं, की पत्रिका मांडताना जन्माची वेळ ही सगळ्यात महत्त्वाची असते. तर हा एक प्रश्न होता, की एकाच वेळेला जगात हजारो मुलं जन्माला येतात. तर त्यांची पत्रिका सारखी असते, ह्याच्याबद्दल आम्हाला सांगावं. हो. बरोबर. हा एक वारंवार विचारला जाणारा प्रश्न असतो आणि लोकांच्या मनामध्ये याविषयी निश्चितच एक कुतूहल आहे, की एका मिनिटामध्ये किंवा एका क्षणाला जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे, कुठे ना कुठे कोणी जन्माला येत असतं. मग सगळ्यांचं नशीब सारखं आहे का? कारण मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं, की एक तो क्षण महत्त्वाचा आहे, की त्या क्षणाला जेव्हा तुमच्या कॅमेराचं लेन्स ओपन झालं आणि तुमचं इन्ग्रेविंग झालं, तसं सगळ्या मुलांचंच इन्ग्रेव्ह होणार. मग त्यांचं सर्वच भविष्य सारखं आहे का? आता ह्याच्यामध्ये पत्रिका मांडताना आपण महत्त्वाचे असे काही पॅरामीटर्स आहेत, त्याचा आपण विचार करतो. पहिलं म्हणजे आपण त्याची जन्मतारीख, त्याच्यानंतर जन्मवेळ आणि जन्म ठिकाण. तर जन्म ठिकाण हा जो त्याच्यातला भाग आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपलं जे मी तुम्हाला म्हणालो, की अ, हे जे चक्र आहे ते फिरतं आहे आणि क्षणाक्षणाला आपली पृथ्वी ही पूर्व क्षितिजापासून आपलं अंतर बदलत आहे. अक्षांश, रेखांश आपण मांडलेले असतात. त्या अक्षांश, रेखांशाप्रमाणेच आपल्याला एखाद्या स्थळाचं ठिकाण लोकेट करता येतं किंवा आपल्याला ते जर शोधायचं असेल, की बाबा स्पेन कुठे आहे? तर बाबा या अक्षांश, या रेखांशावर ते आहे का? ते स्पेनचं लोकेशन तुम्हाला सहजपणे सापडू शकतं. त्याचप्रमाणे ते प्रत्येक ठिकाण हे वेगळ्या-वेगळ्या अक्षांश, रेखांशावर आहे आणि ह्या पृथ्वीचं जे फिरणं आहे, ते साधारणतः 4 मिनिटाला 1 डिग्री इतका फरक म्हणजे ते चलन आहे आणि मग अशा रीतीने ते 360 डिग्री पूर्ण पृथ्वी फिरत असते. म्हणून आता जर आपल्याकडे दिवस असेल, तर अमेरिकेत रात्र असते, कारण त्या अ, डिग्रीजमध्ये असलेला फरक. मग त्या जन्माला येणारी मुलं ही एकाच ठिकाणी, एकाच वेळेला जन्माला आली, असं घडणं जवळपास अशक्यच असतं. त्यांचा लोकेशन वाईज जे अंतर असतं, लोकेशन वाईज जो डिफरन्स असतो, त्याचा परिणाम हा त्याच्या प्रत्येकावरती वेगळा-वेगळा असा होतो आणि म्हणून प्रत्येकाचं नशीब, प्रत्येकाचं भाग्य हे त्या अनुषंगाने वेगळंच असं इन्ग्रेव्ह त्याच्यावर झालेलं असतं. हे त्याच्यातली महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. हं. अ, यालाच एक सिमिलर प्रश्न, की सर जर 2 जुळे असतील, हो, हो. तर बरोबर. हं, काय हं. फरक पडतो? हो, आता असं असतं, की जुळी मुलं आपण म्हणतो, की ही मुलं जुळी आहेत, ही जन्माला आली जुळी. पण ज्यावेळी जन्माला येण्याचा क्षण असतो, तो काही सारखा नसतो. त्या 2 मुलांमध्ये नैसर्गिकपणे डॉक्टरांना काही वेळ लागलेला असतो. तो 5 मिनिटाचा असतो, 3 मिनिटाचा असतो, कधी 8 मिनिटाचा असतो. पण एका मुलाच्या जन्मानंतर दुसरा मुलगा म्हणून त्यांच्यामध्ये हे भावंड लहान आहे, हा मोठा आहे, हा लहान आहे असं म्हटलं जातं. कारण की त्यांच्या दोघांमध्ये असलेला वेळेमधला फरक आणि हा वेळेमधला फरक असल्यामुळेच त्यांची पत्रिका पुन्हा वेगळी होते. कारण मी तुम्हाला म्हटलं तसं, की दर 4 मिनिटाला 1 अंश सरकलेली हे त्याच्याप्रमाणे ज्या आपल्या सगळ्या कुंडल्या आहेत, त्या मांडताना षोडशांश कुंडल्या ज्योतिषशास्त्रात मांडल्या जातात. त्याच्यामध्ये 1-1 मिनिटाच्या फरकाने वेगळी अशी कुंडली मांडली जाते आणि तिचा अभ्यास केला जातो. त्रिशांश कुंडली आहे, नवमांश कुंडली आहे, षोडशांश सगळे जे आहेत, ते वेगळ्या-वेगळ्या कुंडल्या आहेत. त्या एकेका मिनिटाच्या फरकाने, काही सेकंदाच्या फरकानेही वेगळ्या होतात आणि त्याचा अभ्यास करूनच मग संपूर्ण
त्याचा भविष्याचा विचार केला जातो. त्यामुळे जुळी अशी मुलं त्यांच्यातले वेळेतलं अंतर हाच त्याच्यामधला महत्त्वाचा भाग असतो. ओके सर. हं. आता आपण येऊया सर शेवटच्या प्रश्नाकडे. सर, ज्योतिषामध्ये सर्वात घाबरवणारी गोष्ट असते ती म्हणजे साडेसाती. हं. तर याबद्दल आपण काय सांगाल? साडेसाती हा एक 7.5 वर्षाचा कालखंड म्हणून त्याला साडेसाती म्हटलं जातं. आपल्या पत्रिकेमध्ये ज्या आकड्याला अ, वरती चंद्र लिहिलेला असतो, ती तुमची रास असते. उदाहरणार्थ 1 आकड्यावर तुमचा चंद्र असेल, तर ती मेष रास आहे. 2 वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क, 5 सिंह, 6 कन्या, 7 तुळा, 8 वृश्चिक, 9 धनु, 10 मकर, 11 कुंभ आणि 12 मीन अशा या 12 राशी झाल्या. तर तुमचा चंद्र समजा आता 10 आकड्यावर आहे, तर तुमची मकर रास आहे. मग जे शनीचं जे भ्रमण सुरू आहे आकाशामध्ये, ते साधारणतः शनीला एक रास पार करण्यासाठी किंवा क्रॉस 30 अंश जे आहेत एका राशीचे, ते कापण्यासाठी 2.5 वर्षाचा कालखंड लागतो. मग तुमची जी रास आहे, आता मी म्हटलं मकर रास आपण पकडली, तर धनु राशीमध्ये जेव्हा शनी प्रवेशतो, त्यावेळेला मकर राशीला साडेसाती सुरू झाली असं आपण म्हणतो. त्यानंतर ती 2.5 वर्ष धनु राशीतली, स्वतःच्या मकर राशीतली 2.5 वर्ष आणि पुन्हा कुंभ राशीतली 2.5 वर्ष. अशा 2.5 अशा 3 ज्या राशी आहेत, पुढची रास आणि मागची रास, ह्या तिघांचा एकत्रित असा विचार करून ती साडेसाती विचारात घेतली जाते किंवा त्याचे परिणाम जातकावर निश्चितपणे अनुभवास येतात आणि ती चांगली का वाईट, त्याच्या ह्याच्यात त्याला त्रास होणार की फायदा होणार, लाभ होणार की हानी होणार, हे सारं त्याच्या पत्रिकेतल्या शनीच्या स्थितीवरून, त्याच्या कुंडलीमध्ये शनीच्या ज्या राशी आहेत मकर आणि कुंभ, त्या त्याच्या पत्रिकेत कुठे आहेत, भाग्यात आहेत की इतर त्रिक स्थानं 6, 8, 12 या व्यय नुकसान करणाऱ्या स्थानात आहे. त्या सगळ्याचा एकत्रित असा विचार करून साडेसातीचे जे परिणाम प्रत्येक जातकावर वेगळे-वेगळे होत असतात, ते आपल्याला अभ्यासता येतात. आत्ताच्या क्षणाला तुम्ही बघाल तर मीन राशीमध्ये शनी आहे. त्यामुळे त्याच्या मागची रास कुंभ, मीन रास आणि पुढची रास मेष या राशी सध्या साडेसातीच्या काळामध्ये आहेत. साडेसाती त्यांना सुरू आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती शनी महाराजांची जी दृष्टी आहे, त्या दृष्टीचे चांगले वाईट परिणाम त्यांच्यासाठी भोगावे लागत आहेत, असं म्हणता येईल. थँक सर. खूप छान आज माहिती दिलीत तुम्ही. आपण परत भेटूया पुढच्या आपल्या भागामध्ये लवकरच. धन्यवाद. धन्यवाद.